खजिनदारामध्ये ब्लॉग बंद करा दो कॉलेज स्टुडंट काय बावडच खरे तिला फोटो देऊ नको जल्दी व्हिडिओ करायचा का तिला येत नाही ती पडते जय श्रीराम छावी काढलेली का नाही नाही आठवते मला आधी ठरव कुठे चाललोय आपण Hello and good morning guys, welcome to second day in Hampi. As usual आवरून थोडे फोटो रील बनवून आम्ही निघालो. आधी पेटपूजा नंतर फिरणे. खूप जास्त भूक लागल्यामुळे तिघेच्या तिघे ऑर्डर द्यायला. सांबरी देना अँड ऑफकोर्स नाश्ता केल्यानंतर चहा आणि कॉफी काहीतरी हवंच. त्यामुळे ते शोधत शोधत एक छोटेसे कोझी असे रेस्टॉरंटमध्ये गेलो. इंडियन सिटिंग अँड ब्युटिफुल पेंटिंग आर बोथ आर ब्युटिफुल. तुला सिद्धेश तू या कपात काय घेतलेलं काय घेतलेलं या कपात काय घेतलेलं काय घेतलंय का का कारण माझा चहा 50 रुपयाला होता, यांची कॉपी 80 रुपयाला होती. मग 30 रुपयाचं मला का पाहिजे का नाही काहीतरी. चहा नाश्ता झाल्यावर आम्ही दुसऱ्या दिवशीची सुरुवात केली. तुंगभद्रा नदीवरची सुंदर सकाळ आणि अंघोळ घालत असतानारी लक्ष्मी जी विरूपक्ष मंदिरातील हत्तीन आहे. तू उठतानाचा व्हिडिओ काढतोय तर हे दृश्य अगदी टाइम स्टॉप करून पाहत बसावे. कुठली फोटोजेनिक फ्रेम सापडली आणि तिथे आम्ही सगळ्यांनी फोटो काढले नाहीत असे होणे शक्यच नाही. We are waiting for boat. आम्ही ॲक्च्युली आयलंडला बोटने जाणार आहे पलीकडच्या साईडला. सो आता ही बोट येते. आत्ता आम्ही हिप्पी आयलंडला आलो बोटवरून आणि आम्ही आत्ता स्कूटी रेंट करू. मोस्टली करूच बिकॉज तिकडं सगळंच एक्सप्लोर करायला स्कूटी रेंट करू. अँड लेट्स सी आमचा आजचा डे कसा स्पेंड होतो. सो स्टे ट्यून्ड. दोनों तरफ लेक वाटरफॉल अलग डायरेक्शन है, हनुमान टेम्पल अलग डायरेक्शन. स्टुडंट आहे ना भैया कॉलेज स्टुडंट तिथे बार्गेनिंग चालू आहे गाडीची. अँड फायनली खूप वेळ बार्गेनिंग करून आम्ही निघालो हिप्पी आयलंड एक्सप्लोर करायला. एका बाजूला नुकतीच पेरणी केलेली भाताची शेती आणि दुसऱ्या बाजूला छोटे कोंब आलेला हिरवागार भात. फील लाईक वी आर इन अ कोकण. आमचं आता चालू झालं आहे डेस्टिनेशन. सो आता आम्ही हिप्पी आयलंडवर आलो आहे आणि हनुमान टेम्पलला पहिलं आम्ही जाणार आहे जे एक टेकडीवर आहे. हम्पीमधील अंजनाद्री पर्वत जिथे श्री हनुमानजींचा जन्म झालेला आणि तिथे आम्ही निघालो. अनफॉर्च्युनेटली खूप गर्दी असल्यामुळे आम्ही थोडासा आमच्या प्लॅनमध्ये चेंज केला. आधीच तिथे जवळच एक असलेल्या मंदिरामध्ये जाणार होतो. अँड देन लेट्स सी. या लोकेशनवर थोडीशी माणसांची गर्दी कमी होती त्यामुळे आम्ही रील शूट करायचं ठरवलंय.
2 सेकंदात एक टेक घ्यायला तुम्ही 10-15 मिनिटं घालवली. पुढची तर अजून 4 टेक घेते चौघांची. 1 eternity later. तिथूनच पुढे गेल्यावर एक दुर्गा देवीचे मंदिर आहे, तिथे आम्ही निघालो. टेम्पल वॉज अ व्हेरी पीसफुल, शांत, आणि जो काही बॅकग्राऊंडला येणारा वेगवेगळ्या घंटांचा आवाज आहे, इट वॉज व्हेरी प्लीज टू हिअर. वगैरे करण्याच्या वयात देव करतोय. नाही, आपल्याला जे ट्रिप करायचं आहे ते बड़े पापा हमारे गोवा में गए. एक जण बोलतोय तर मूर्खागत सगळे ते चार तर मी सांगते तर काय बावडच करे. चल बाजूला. हा, काय म्हणत होती तू? मी म्हंटल आपल्याला ज्या ट्रिप करायचं आहे ते आपले सगळे म्हातारी लोक तिथं गोव्यात कसून बसले आणि इथं आपण देव 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 करतो. तुला म्हातारपणी पाठवू. यू शट अप यू बेंगाली. दर्शन करून मंदिराच्या जवळच अनेगुडी नावाचं एक सुंदर गाव आहे, ते आम्ही एक्सप्लोर करायला निघालो. अनेगुडी, ज्याचे पूर्वी नाव किष्किंधा, जे रामायणातील सुग्रीवचे राज्य होते. हम्पीपेक्षा जुने असलेले हे गाव, इथली पठारे 3000 दशलक्ष वर्षे जुनी आहेत असे म्हटले जाते. त्याच गावात तुंगभद्रा नदीच्या काठी असलेले चिंतामणीचे गणपतीच्या मंदिरात आम्ही गेलो. हे गाव इतकं सुंदर होतं की विदाऊट बीचचं हे कोकण वाटत होतं, आणि इथे नारळाची झाडं असल्यामुळे आम्ही इथं पुन्हा फोटो काढायला थांबलो. नको चकली बिचकली कॅन्सल. नको चेष्टा, नको चेष्टा, नको नको चेष्टा, नको शंभू, नको शंभू, नको चकली बिचकली. अरे मला फोटो काढताना याचे जास्त माझे कमी, याचे तर फोटोच नाही असा गोंधळ झाला आणि चिडून ही लोक गेली. सो कलेश के बिना ट्रिप सक्सेसफुल हो ही नहीं सकती. चिडके चिडके चिडके. मला आता फोटोच काढायचे नाही. फुगाई नंबर 3. माझे तर फोटोच नाही असे म्हणून आम्ही फोटो काढायला पुन्हा थांबलो. गाडी नाही चालवायची आधी, ती बस खाली. बडे पप्पा गाडी चला चला चला, घाई होती रे. चला नाही, तिला येत नाही रे, ती पडते. दोन्ही बाजूला सुंदर शेती, दगडांची डोंगर पाहत आम्ही निघालो सानापूर लेकला. म्हणजे आमचं नशीब इतकं बेकार होतं की पाणी वाढल्यामुळे मगरी असल्याने कोराकल राईडलाच बंदी होती. तुझ्यासारखे असतील तर फोन कॅमेऱ्यामधले फोटो भेटत नसतील तर तिला फोटो देऊ नको. जल्दी नहीं मिलते. फोटो देऊ नको. ए फुगे गप बस तू. ऐक, हा व्हिडिओ करायचा का? मी असं थांबतो, तू नंतर तिथं पाणी बस की पाहिजे.
सो these guys are shooting one of the scene in the बजरंगी भाईजान. जर तुम्हाला बजरंगी भाईजान पाहिला असेल तर तुम्हाला हा सीन नक्की कळेल. अँड अगेन फोटो काढून आमचे मन न भरल्याने पुन्हा बावळटासारखे थांबलो. बट दिस व्ह्यूज इज व्हेरी ब्युटिफुल. आम्हाला एक रस्त्याने जाताना एक व्ह्यू दिसला. आम्ही ते थांबलोय. आता आम्ही अंजनाद्री हिलला चाललोय कारण मगाशी खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही आत्ता चढायला जाणार आहे. आता जरा थोडीशी सकाळपेक्षा खूप कमी आहे त्यामुळे आम्ही आत्ता चाललोय. दोन तास लागतात. अंजनाद्री चढतानाच या माकडांचं दर्शन झालं. जय श्रीराम. जय श्रीराम. जय हनुमान. या अंजनाद्री पर्वताला अंदाजे 500 ते 600 पायऱ्या असून ट्रेकिंगसाठी ही टेकडी लोकप्रिय आहे. बोलो जय श्रीराम. लोकांची असलेली श्रद्धा निष्ठा या गर्दीमुळे दिसून येते. And finally we reached. या मंदिरात श्री हनुमानच्या बरोबरच श्रीराम, देवी सीता आणि आई अंजनी देवींच्या सुद्धा मूर्त्या आहेत. एका बाजूला तुंगभद्रा नदी आणि दुसऱ्या बाजूला पसरलेलं अनेगुडी गाव. हे असे सुंदर दृश्य पाहून मनाला मोहून टाकते. तर खाली उतरल्यावर पुन्हा श्रीरामांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो. म्हणजे भगवान ने भी दिया. असू नको. इनके साथ बेस्ट है होना चाहिए. कैसे होने चाहिए. बोल के चावी गई आहे. अजिबात रिॲक्ट करू नका. ती चावी विसरली. तिला सांगायचं नाही चावी कुठे पडली आणि आम्ही ती घेतली त्यामुळे आम्ही हसतो. आता ती तिकडे शोधते. आम्ही आता सेल्फी काढतोय. तुझ्या त्या खजिनदार ब्लॉग बंद करा तो. जाऊ दे व्ह्यूज 2 तेवढेच वाढणार आहे. तू कुठे ठेवलेलीस ते सांग. काढलेलीस ना नक्की. काढलेलीस का. काढलेलीस का. कुठे काढलेलीस तू. हेच की गाडी आपली. अरे गाडी चावी हा कधी उतरणार. आता चावी काढलेली का नाही. नाही आठवत मला. तुमच्याकडे आहे चावी. तू मूर्ख आहेस का. सिद्धेश लावून बघ ती चावी. बावळट बावळट दिदी मूर्ख. तू चालता चालता चावी पडली. अरे कधी आता दिदी येताना इथं ग जशी तू चावी चावी हसत होतो. अगं दीदी चावी पडली ना तर मी उचलली अशी. आम्ही तुझ्याकडे बघतोय आणि आम्ही हसतोय. आम्ही तिथे व्हिडिओ पण काढलाय. व्हिडिओ देख. त्यामुळे दुसऱ्यांना हे करू नको. आमची एकीमुळे किस पागल लोग के साथ हम आ गए. बाय बाय. इथं आम्ही आलोय फोटोशूटला. यांचा फोटोशूट चाललंय मागे. म्हणजे माझं काढून चाललंय फोटो. आता या लोकांचे फोटो काढायचे चाललंय. त्या दोघांचे तिकडे फोटोशूट चालत असताना आम्ही 2 जण इथे फालतूपणा करत होतो. हिप्पी आयलंडवरून पुन्हा हम्पीला जाण्यासाठी बोटीने जायचं होतं. काय बी करते. सो बोट येईपर्यंत आम्ही पाण्यातले दगड गोटे उचलले या विचाराने की यावर काहीतरी पेंटिंग करू. खायला पण सुरुवात केली. तो हे नीट खा ग. व्हिडिओ मध्ये येते. ही आणि आमची आता तिकडून निघाली आहे बोट.
मी हम्पीमध्ये पोहोचलो आणि हे गाय आणि वासराचे सुंदर दृश्य पाहिले आणि पुन्हा या लक्ष्मीचं दर्शन झालं. टेकडीवर आम्ही चाललोय. आधी ठरव कुठे चाललोय आपण. आता ते लोकेशन बघ कुठे गणेश टेम्पल वगैरे तुम्ही कुठे म्हणताय ते मला नाही माहिती. ससवे कालू मला नाही माहिती आहे वरतीच आहे. खरं नक्की ना. मी नाही बघितलं एकदा बी. मी पण नाही बघितलं पहिल्यांदा चालली. मेंटल नुसती ससवे कालू दिवस झाले. आम्ही आता हेमकोटा हिलवर चाललेलो आहे सनसेट बघायला. आता 5:30 वाजले आणि होप्स आम्हाला सनसेट बघायला भेटेल. मस्त सनसेट बघताना हे चटरपटर आम्ही खाल्लं. काय स्टाईल आहे बघितलं काय केलं आता देत नसतो देत. अरे ते आपल्यापेक्षा चांगलं पाणी पिते. अरे 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 हो हो हो. जेवढा काळ तुम्ही नेचरमध्ये कनेक्ट व्हाल तेवढं नेचर आपल्याला खूप काही शिकवून देतं आणि असंच या बाबतीत झालं. सनसेट झाल्यानंतर ससवे कालू कडळे कालू गणपती आम्ही पाहायला निघालो. सो आता आम्ही ससवे कालू गणपतीच्या इथं आलो. जो ससवे कालू एकाच दगडामध्ये पूर्ण गणपती येतो तो बघायला मिळाला. हा गणपती एकाच दगडात कोरला गेला. हाऊ वॉज द डे गाईज. कसा होता आजचा दिवस डे 2. तुझा काय रिव्ह्यू आहे बोक्या. आज आमचे मॅडम थकले नाही बिलकुल पण त्यामुळं मस्त झालं. ससवे कालू नंतर कडळे कालू गणपती पाहायला गेलो. ॲक्च्युली हे आता बंद झाल्यामुळे हा गणपती आम्हाला दिसला नाही. म्हणजे व्हिडिओमध्ये तर दाखवता नाही आला. आम्ही टॉर्च घेऊन थोडा बघितला पण अंधार झाल्यामुळे ते बंद झाल्यामुळे आम्हाला नीट नाही दिसलेला. असो हा सुद्धा गणपती एकाच दगडात कोरला गेलाय. दिवसभर सकाळच्या नाश्ता चहावर राहून संध्याकाळी थोडेसे चायनीज फूड खाल्ले and taste was very good. नंतर जवळच आंब्यांचा स्टॉल दिसला आणि तेही खायचं मन झालं. Then we set off to window shopping, पण खरेदी काही न करून फक्त दुकानं पाहून आम्ही रूमवरती गेलो. आत्ताचं आवरलेलं आहे सगळं. आम्ही आलोय. आजचा दिवस थोडासा चिलमध्ये गेलाय. ऑलमोस्ट फक्त अंजनेत्री हिलला जाऊ तर बाकी सगळे चिलच करत होतो. आणि आता आम्ही कॉफी बनवतोय. दिस पर्सन मेड फॉर कॉफी फॉर अस. By the way, he is a chef, so cooking section त्याच्याकडेच असतं always. So this is all for today's vlog. If you enjoyed this video, please like, share and subscribe. See you soon in the next one. Bye bye.